नमस्कार टीव्ही 9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी बीड मधून सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक केजच्या दिशेने आता रवाना झाले आहेत। अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे केजच्या दिशेने रवाना झाले। बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत हे सुद्धा केजच्या दिशेने रवाना झाले आहेत। हत्या झालेल्या ठिकाणाची ते पाहणी करणार आहेत। एकूणच मसाजोग इथले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर विधानसभेमध्ये हा मुद्दा गाजल्यानंतर आता हालचालींना वेग आलेला आहे। तपासालाही वेग आलाय। सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक केजकडे रवाना झाले आहेत। ते या प्रकरणाचा तपास करतायत। या सगळ्या प्रकरणामध्ये अद्यापही 3 आरोपी फरार आहेत आणि त्यामुळे विरोधकांनी यावरून सरकारला देखील जाब विचारला आहे। या सगळ्या प्रकरणामधला मुख्य सूत्रधार त्याला अटक करा अशी मागणी यामध्ये करण्यात आली आहे। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडे। दत्ता, आता सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक तसंच बीडचे पोलीस अधीक्षक हे सुद्धा केजकडे रवाना झाले आहेत। हत्या प्रकरणामध्ये तपासाला वेग आलाय। नक्कीच हत्या प्रकरणामध्ये चांगला वेग तपासाला आला असल्याचं आपल्याला सध्या तरी पाहायला मिळत आहे। कारण गेल्या अनेक दिवसांपासून आरोपींना अटक होत नसल्यामुळे हे संपूर्ण प्रकरण सध्या सीआयडीकडे देण्यात आलेलं आहे आणि सीआयडीकडे हे प्रकरण वर्ग झाल्यानंतर सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक हे थेट मुंबईवरून बीडमध्ये दाखल झालेले आहेत। त्यांनी बीडमध्ये दाखल झाल्यानंतर बीडचे एसपी नवनीत कावत यांच्यासोबत काही वेळ बैठक केली। ही बैठक झाल्यानंतर एसपी नवनीत कावत आणि अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे हे दोघंही सध्या केजच्या मसाजोग इथल्या घटनास्थळाच्या दिशेने रवाना झालेली आहेत। ते घटनास्थळाची पाहणी करणार आहेत। त्यानंतर कुटुंबियांशी नातेवाईकांशी सुद्धा ते या संदर्भामध्ये चर्चा करणार आहेत। त्याचबरोबर जे आरोपी आहेत ते आरोपी अटक होत नाहीत, त्यामुळे सुद्धा अटक करण्यासाठी सीआयडी या संपूर्ण प्रकरणामध्ये लक्ष घालणार असल्याची सुद्धा माहिती आहे। केजच्या घटनास्थळावरून आल्यानंतर पुन्हा एकदा अप्पर पोलीस महासंचालक यांची एसपी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एसपी बीडच्या एसपी कार्यालयात महत्वाची बैठक सुद्धा पार पडणार आहेत आणि त्यानंतर वेगवेगळी पथकं जी आहेत आरोपींना अटक करण्यासाठी पुन्हा नव्याने सुद्धा पाठवली जाणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे वाल्मिक कराड यांच्यासह संतोष देशमुख सरपंच यांच्या हत्या प्रकरणातील जे मुख्य आरोपी आहेत त्यांना अटक करण्यासाठी युद्ध पातळीवरती प्रशासनाचे प्रयत्न या ठिकाणी सुरू होणार असल्याचे सुद्धा चित्र सध्या पाहायला मिळत आहेत। सगळं पोलीस दल आणि त्याचबरोबर सीआयडीचे अधिकारी सुद्धा या संपूर्ण प्रकरणामध्ये मोठ्या वेगाने कामाला लागले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। दुसऱ्या बाजूला एक सर्वात महत्वाची घटना म्हणजे बीडच्या सर्व लोकप्रतिनिधींनी आणि सर्व पक्षी यांनी बीड शहरामध्ये या दहशतीच्या विरोधामध्ये 28 तारखेला सर्वात महत्वाचा मोठा मोर्चा पुकारलेला आहे। हा मूक मोर्चा असणार आहे आणि या मूक मोर्चाला 1 लाख धन्यवाद दत्ता। एकूणच माहितीबद्दल। तर हत्या झालेल्या ठिकाणाची पाहणी आता सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक करणार आहेत। त्यासाठी ते केजच्या दिशेने रवाना झाले आहेत।